हरिपाठाचा रचना जरी ज्ञानोबरायांनी केली असेल तरी हरिपाठ ज्ञानोबरायांनी रचना केलेला आहे हे मान्य आहे, पण हरिपाठ ज्यांच्या मूळ जन्माला आला ते श्री संत नामदेवराय आहेत. ते नामदेवराय आहेत. हरिपाठाची नित्य नियमावली करत असताना किंवा रोज हरिपाठ करत असताना जेव्हा हरिपाठाच्या शेवटी हा अभंग गायला जातो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा अभंग अत्यंत महत्वपूर्ण आहे. खरं तर म्हणतो सगळा हरिपाठ झाल्यावरती हा अभंग शांततेने ऐकावा, हा अभंग शांततेने गावा, पण उभा हरिपाठ अगदी लयबद्ध होतो आणि मग नेमकी याच अभंगाला दादऱ्याची चाल लागते. ही थोडी शोकांतिक आहे, थोडी शोकांतिक आहे. तो अभंग सामान्याच्या मनावरती रुजावा एवढ्या शांत सुरात झाला पाहिजे. का ज्ञानोबरायांना सामान्य साधकांनी विचारलेला प्रश्न आहे, ज्ञानोबराय आम्हाला हरिपाठ दिला, ज्ञानोबराय आम्हाला स्वतंत्रपणे ज्ञानेश्वरी दिली, ज्ञानोबराय आम्हाला अमृत अनुभव दिला, ज्ञानोबराय तुम्ही आम्हाला चांगदेव 65 दिली. 1400 वर्षाच्या चांगदेवाला उपदेश करण्याकरता 65 ओव्या भरपूर झाल्या. योग्या करता आणि प्रापंचिका करता तुम्ही अमृताचा अनुभव म्हणून स्वतंत्र ग्रंथ निर्माण केला, अमृत अनुभव, ज्यामध्ये शिव आणि शक्तीचं वर्णन करत असताना ब्रह्म, जीव, माया, आदी, अंत, अनंत या सगळ्या विषयांचा घालमेल केला. महाराज नामाचं महत्व कळावं. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक कलव केशव कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये अवंतर साधनांच्या नाना साधनांच्या केल्या खटपटा परी त्या नपवती दारवंठा. अवंतर साधनाच्या खटाटोप करून भगवंताची प्राप्ती होणं कलियुगात अत्यंत कठीण आहे. म्हणून पंजाब नावाच्या क्षेत्रामध्ये घुमान नावाच्या गावात पाकिस्तानच्या बाउंड्रीवर एका विहिरीवर बसलेल्या ज्ञानोबरायांना नरसीच्या नामदेवानी उपदेश केला आणि सांगितलं योगापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. आणि नामदेवरायांच्या उपदेशाने किंवा आपल्याला समोर जो हरिपाठ आहे, हा हरिपाठाचा रचना जरी ज्ञानोबरायांनी केली असेल तरी हरिपाठ ज्ञानोबरायांनी रचना केलेला आहे हे मान्य आहे, पण हरिपाठ ज्यांच्या मूळ जन्माला आला ते श्री संत नामदेवराय आहेत. ते नामदेवराय आहेत. हो, आता हा प्रसंग काय आहे माहितीये तुम्हाला? भगवंताच्या समोर जाऊन ज्ञानोबरायांनी याचना केली की देवा मला तीर्थाटन करायचं. वाहत पाण्याने फिरता साधू असला पाहिजे. साधूने एका जाग्यात स्थिर राहू नये, अजिबात नाही. नाही नाही, साधूने एका जाग्यात स्थिर राहू नये, पाण्याने एका जाग्यात राहू नये. साधू एका जाग्यात स्थिर राहिला की त्याची हेळणा होते आणि पाणी एका जाग्यात थांबलं की ते सडतं. पाणी सडतं. सडलेलं पाणी जर कुणाच्या पिण्यात गेलं तर आजार निर्माण करतं आणि हेळणा झालेला किंवा बिघडलेला साधू जर समाजात फिरला तर परमार्थाला कलंक लागतो. विठाल ज्ञानोबरायांनी फिरण्याचा विचार केला आणि फिरायला निघालेल्या ज्ञानोबरायांनी, फिरायला म्हणजे तीर्थाटनाला निघाले ज्ञानोबराय. तीर्थाटनाला जाताना ज्ञानोबरायांना कळालं की एकच तोप द्विर अभ्यासी. मला हे सगळं भ्रमण करत असताना भारताच्या अनेक तीर्थांचा अभ्यास अध्ययन करायचं. अध्ययनाकरता शास्त्र मताप्रमाणे एकच तपोद्वीर अभ्यासी, अभ्यास करण्याकरता 2 माणसं असले पाहिजे. मग मी सोबत कुणाला नेऊ? आणि मग ज्ञानोबरायांनी पांडुरंगाला आळवणी केली की देवा मला तीर्थाला जायचंय, कुणाला सोबत नेऊ? म्हणजे कुणाला नेता? म्हणले नामाला नेऊ का? नामाला नेऊ का? अत्यंत जवळचा लढीवाळ भक्त मी नामाला नेतो. देव म्हणले जा, नामाला घेऊन जा. आणि मग ज्ञानोबराय आले, म्हणले नामा माझ्या सोबत तुम्ही यात्रेला चला. नामदेवराय म्हणले अजिबात नाही. का? तुम्ही तीर्थाला जाणार, तीर्थाटन करताना तुम्ही अनेक देवाच्या पाया पडणार आणि माझं ठरलेलं आहे कटेवरी कोण न घेमीत याचे दरुशन, न घेमीत याचे दरुशन. Oh
देवाचे नेघे मी तयाचे दर्शन माझं ठरलेलं एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती भगवंत बगळता किंवा पतिव्रते जैसा भ्रतार समान आम्हा नारायण तैशा परेश देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो लेकर पास होतात म्हणून महादेवाच्या पिंडीला बेलाचं पान चिकटवत नव्हते नामदेवराय लेकर पास व्हावेत म्हणून महादेवाच्या पिंडीला बेलाचं पान मध लावून नामदेवरायांनी कधीच चिकटवलं नाही कर्ज फिटावं ना फिटावं म्हणून नामदेवराय महाराष्ट्र सोडून खाटूश्यामच्या पायापड्या कधीच गेले नाही कधीच गेले नाही हो आपल्या इकडे एक नवीन पद्धत झाली 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना महाराज खाटूश्यामच्या पाया पडलं की कर्ज फिटते चोट्या तू गंजीबता खेळायला तू मटका खेळायला आणि तू खाटूश्यामच्या पाया पडायला चालला जी बाई सासू सासऱ्याची सेवा न करता महादेवाला पाणी घालायला जाते त्या बाईच्या अंगावर बेलाचं झाड पडते आणि बाई जाग्यात मरते मा लाडक्या बहिणी माया म्हणते माय एवढ्या गरमीत पण आपल्याच नावानं बोंबलायला जागा हो मी खरं बोलत असतो मा आणि जो पोरगा जो माणूस घरात 70 वर्षाच्या बापाला नीट बोलून खाटूश्यामच्या पाया पडायला चालला त्याची रेल्वे पालती होती ते बी मरते शुद्ध अंतकरणा एवढं परमार्थ प्राप्तीचं परमात्मा प्राप्तीचं साधन नाही आणि इमानदारी एवढा दुसरा परमार्थ नाही गुरुजी इमानदारी एवढा परमार्थ दुसरा नाही मी येत नाही म्हणले का तुमच्या सोबत आल्यावर तुम्ही कुठल्याही देवाचं दर्शन घ्याल मग आपल्या नैष्ठिक परंपरेला किंवा आपल्या एकनिष्ठ परंपरेला वगळता अवंतर देवाचं दर्शन घ्यावं की न घ्यावं हा साधकासमोरचा मोठा प्रश्न आहे कारण आपल्या संप्रदायामध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देवपूजनीय आहेत मग आपण जर कुठल्या तरी एकाच देवाचे इष्ट असू किंवा आपला कुठला तरी एकच देव इष्ट असेल तर मग दुसऱ्या देवाचं दर्शन घ्यायचं नाही का आवर्जून घ्यायचं पांडुरंगाच्या भक्तांनी मारुतीरायाच्या मंदिरात यायचं मारुतीरायाच्या पायावर माथा टेकवायचा आणि हनुमंताला सांगायचं देवा तसा मी निष्ठावंत पांडुरंगाचा भक्त आहे पण मी ऐकलं की सब सुकुलय तुम्हारी शरणा तुम रक्षक आहू कोडरणा आपण तेज समारो आपय तीनो लोक हाकते कापय तुमच्या ताकदीविषयी बलाविषयी मी फार ऐकलेलं आहे देवा तुमच्या बलावर मला तीळ मात्र शंका नाही पण हनुमंता मी पांडुरंगाचा भक्त आहे तुमच्या बलाची कृपा माझ्यावर अशी करू द्या तुमच्या बलाची कृपा माझ्यावर अशी होऊ द्या की त्या कृपेनं पांडुरंगाप्रती माझं प्रेम आणखी वाढलं पाहिजे पांडुरंगाची एकनिष्ठता राहते आणि मारुतीरायाचा अपमान होत नाही विठाला आणि परमार्थ आणि प्रेम करत असताना एकनिष्ठता अत्यंत महत्वाची आहे ज्याच्या परमार्थात एकनिष्ठता नाही त्याचा परमार्थ तत्वनिष्ठ नाही त्याचा परमार्थ व्याभिचारी आहे आणि ज्याच्या प्रपंचातही एकनिष्ठता नाही तोही व्याभिचारीच आहे व्याभिचार जर करता आला तर तो सामान्य नाही करायचा तो जनाबाई सारखा छाती डोकून करायचा जनी म्हणे केशवा झाले मी यशवान रिघाले केशवा रिघाले केशवा केशवा झाले मी येसवा रिघाले केशवा घर तुझे किंवा आणखी एक विराणीचं प्रकरण आहे तुकोबराय म्हणतात हाचने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या देव म्हणला जागा नाही तुकोबरायने खुमा मारा सरक जागा कशी नाही तुझ्या मांडीला मांडी लावून बसेल आणि तुझ्या सोबतच राहील व्याभिचार केला तर तो परमार्थातला करावा तुम्हाला सांगू प्रपंचातला व्याभिचार निंदनीय आहे आणि परमार्थातला व्याभिचार केला प्रपंचात व्याभिचार करणारे वाळवंटाच्या पलीकडे उभे केले गुरुजी आणि परमार्थात ज्यानं व्याभिचार केला तिला गाभाऱ्याच्या जवळ जागा दिली कानोपात्रा विठाला महाराज मी येत नाही तुमच्या सोबत म्हणले देवा तुम्ही चला
मला देवाला विचारायचं, पांडुरंगाला नामदेवराय विचारायला गेले. ऐका, हरिपाठाचा जन्म आहे हा, हरिपाठाचा जन्म. नामदेवराय विचारायला गेले. गेल्या गेल्या देवानं सांगितलं, जा ये बरोबरी नामया तू, नाम्या ज्ञानाच्या बरोबर जाय. हे बा, एकटं ज्ञान माणसाचा उद्धार करू शकत नाही. ज्ञानाला नाम सोबत आलं की उद्धार निश्चित आहे. एकटं ज्ञान माणसाचा उद्धार करू शकत नाही, पण एकटं नाम उद्धार 100% करते याची गॅरंटी आहे. एकट्या नामाची ताकद किती आहे माहिती आहे? नामधारक ज्ञानी नसला तरी चालतो, नामधारक ज्ञानी नसला तरी चालतो. नामधारकाने एकही जरी कीर्तन केलं नाही तरी नामदेवरायाच्या जवळ पायरी भेटते. काशीराम बाबा विठाला काशीराम बाबांनी कीर्तन केले नाही, विचार सागर सांगितलं नाही, पंचदशी सांगितलं नाही, फक्त एकच रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नामाच्या धारकाची ताकद वेगळी आहे. काय वेगळी आहे सांगू तुम्हाला. नामधारणेच्या साधनेने जगात काय बदल घडतात हे जर पाहायचं असेल तर ज्ञानांची, विद्वत्तेची, पंडितांची थप्पी लागलेली असताना सुद्धा 20 वर्षापासून 2 किरण्या नसलेला एक महात्मा जगाला येडं करू शकतो. नामाची ताकद आहे. प्रेमानंद बाबा विठाला विठाला. काय नो हे केले केले, काय नो हे केले, साधनाचे सार सार, सर्व साधनाचे सार. एका चिंतीचा हरे हरे, एका चिंतीचा विठ्ठल रे, सर्व साधनाचे सार सार, सर्व साधनाचे चिंतिता विठ्ठले. ज्यानं विठ्ठलाचं चिंतन केलं तो तरुण गेला. मग महाराज जगाच्या मालकाची आज्ञा झाली. नामदेवराय ज्ञानोबराय सोबत निघाले. ज्ञानोबराय सोबत निघाले आणि फिरत फिरत तीर्थाटन करत करत जगतापसोर घुमान नावाचं ठिकाण आहे पंजाबमध्ये. त्या घुमान नावाच्या ठिकाणावर एका विहिरीवर 2 जण बसले. विहिरीवर बसल्याच्या नंतर दोघांनाही तहान लागली. त्यातला एक नामधारक आहे आणि एक योगी आहे. ज्ञानोबराय योगी आहेत, नामदेवराय नामधारक आहे. त्या घुमानच्या विहिरीवर बसल्याच्या नंतर वाकून पाहिलं, विहिरीत अंधार होता. अंधार असलेल्या विहिरीतलं पाणी प्यायचं. तहान तर दोघांनाही लागली. पण तहान सामान्य नाही. ज्ञानालाही मोक्षाचीच तहान आहे आणि नामालाही मोक्षाचीच तहान आहे. ज्ञानाकडे योग साधन आहे. ज्ञानोबरायांनी योगाच्या स्वरूपानं स्वतःचं शरीर बारीक केलं आणि ते असे उडत विहिरीत गेले. आता ते बारीक होऊन विहिरीच्या बुडाला जाण्याचं कारण काय ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. विहिरीच्या तळाला गेले, पाणी पिलं आणि ज्ञानोबराय वर येऊन बसले आणि पुन्हा जशाला तसे झाले. म्हणले, नामा पाय योगाची ताकद. मला योग येतो तर मी माझी तहान भागवण्याकरता विहिरीच्या तळाला जाऊन आलो. नामा म्हणले, देवा तुम्हाला योग येते, योगाची साधना येते, परिणाम तुम्ही लहान झाले आणि एकटे विहिरीच्या तळाला जाऊन पाणी पिऊन आले. पण तुम्हाला एकट्यालाच पाणी पिता आलं. तुम्ही दुसरं कुणाला घेऊन पाण्याकडे जाऊ शकत नाही. म्हणजे आता तुझा घसा कोरडा झालाय. म्हणजे मग नामदेवराय म्हणलाय, पा माझा घसा कोरडा झाला. ज्याच्या नावानं बोंबलून बोंबलून घसा कोरडा झाला त्याला गरज वाटली तर मी पाण्याकडे नाही जाणार, पाणी वर येईल. मी पाण्याकडे जाणार नाही, पाणी वर येईल. ज्ञानोबराय हसले. ज्ञानोबराय म्हणले, नामा तुझ्यासारखे लय पाहिले. नामा म्हणला, ज्ञान दादा तू बी इथंच आणि मी बी इथं, हातच्या काकणाला आरसा कशाला.
चालू विठ्ठल 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 घंटा 2 घंटे 3 घंटे. पंजाबच्या गुमांचं मरणाचं ऊन तपायला पाकिस्तानची बाउंड्री जवळ रेती पसरलेली, विहिरीच्या तळाला पाणी. ज्ञानोबराय म्हणले तुझं मनगट पकडतो, खाली नेतो, तुला योग शिकवतो. नामा म्हणला नाही, अजिबात नाही. तू मला योग शिकवला तर मी तळाला जाईल, मी एकटा पाणी पिईल. पण बाकीच्या लोकांचं काय उद्या विहिरीवर येणाऱ्याचं. संप्रदायाच्या वारकरी संप्रदायाच्या विहिरीवर बसणाऱ्या अनेक साधकांचं काय. रुक्मिणाबाई उठल्या आणि पांडुरंगाला म्हणल्या, पांडुता त्या लेकरू कोरडं झालो, गुमांच्या विहिरीवर बसला, नामा विठ्ठल विठ्ठल तुमचं भजन करून त्याचा घसा कोरडा झाला, काहीतरी करा काहीतरी करा. म्हणल्याच्या नंतर पांडुरंगानं इथून त्या विहिरीकडे पाहिलं आणि विहिरीचं पाणी हळूहळू हळूहळू वर आलं. वर आल्याच्या नंतर वाकून पाहिलं आणि ज्ञानोबरायांना चमत्कार वाटला. ज्ञानोबराय नामदेवराव म्हणले, अरे आता हात पुरल एवढं जवळ पाणी आला, हे पाणी पी. नामदेवराव म्हणले, नाही नाही पाणी नाही पीत, वर येऊ दे. अरे म्हणले हात पुरल एवढ्या वर पाणी आलं. नामदेवराव म्हणले तरी नाही. ज्ञानोबराय म्हणले, काय मुजोरीर नाम आहे तू, एवढा मुजोरपणा असते का. म्हणले तळाला पाणी होतं, आता पाणी वर आलं, पाणी पी. म्हणले पाणी पित नाही. पाणी आणखी वर आलं, विहिरीच्या बाबा कडला आलं तरी सुद्धा ज्ञानोबराय म्हणत, नाम्या आता तर फक्त तुला असंच करून पाणी प्यायचं. नामा म्हणला तरी वाकत नाही, तरी वाकत नाही. आणि देवासोबत एवढा तटेलपणा नामधारकच करू शकतो. विठाला फार वर पाणी आलं. ज्ञानोबराय म्हणले, नाम्या पाणी पी. अजिबात नाही, पाणीच प्यायचं नाही. अरे मरशील कोरडा झाला. ते म्हणले, हे बघ ज्याच्या नावानं घसा कोरडा झाला त्यानं जर विहिरीला सांडवा घातला तर पाणी त्यानं आणलं. म्हणले मग आता तुझी इच्छा काय. म्हणले माझी इच्छा नाही, आमचा नियम आहे. काय काय नियम आहे. ज्याच्या नावानं घसा कोरडा झाला त्यानं यायचं आणि त्याच्या ओंजळीवर पाणी पाजायचं, तो पाणी पित असतो. ज्याच्या नावानं घसा कोरडा झाला त्यानं यायचं, त्याच्या ओंजळीवर पाणी पाजायचं. महाराज रुक्माबाई पुन्हा म्हणल्या, पांडुतात्या तुम्हाला जाच लागते. पांडुतात्या म्हणला, रुक्मा नाही नाही जाच लागते. मला नाम्याच काही खरं नाही. तुम्हाला माहिती आहे डोस कापटून घेतलं होतं मी त्यानं, तुमच्या समोर डोकं आपटून डोकं फोडलं होतं का नाही. म्हणले हो. म्हणजे याच्यासारखं इच्छित्र लेकरू एकही नाही 18 जणात. पटकन जा. पांडुरंग तिथं गुमांच्या विहिरीवर गेले, आपल्या ओंजळीन पाणी भरलं, नामदेवरायांना पाजलं. आणि नामदेवरायांना पाणी पाजल्यावर नामदेवराय म्हणले, ज्ञानोबा तुम्हाला योग येतो, तुम्ही संप्रदायाच्या विहिरीच्या तळाला जाऊन मोक्षाचं पाणी पिले, पण नामधारकाच्या ताकदीने ते पाणी वर आलं, पाण्याचा सांडवा गेला. माझ्यासारख्या चांगल्या ज्येष्ठ श्रेष्ठ नामधारकाला पांडुरंगाने पाणी पाजलं. उद्या जर सामान्य नामधारकाला त्याला पांडुरंगाने जरी नाही पाणी पाजलं तरी त्याला तळाला जायचं काम नाही. त्याच्याकरता सांडवा चालला ही नामाची ताकद आहे. त्याच्याकरता सांडवा चालला ही नामाची ताकद आहे. ज्ञानोबराय म्हणले, खरं आहे तुझं खरं आहे. मला माझी वैयक्तिक ताकद वापरून तळाला जावं लागलं आणि तुझ्या करता देवानं पाणी वर आणून सांडवा घातला, ही नामाची ताकद आहे. म्हणले देवा योग तुम्हाला जमतो तो प्रत्येकाला जमेल असं नाही ना. मग म्हणले तुम्ही एक काम करा, सामान्य माणसाकरता काहीतरी नामसाधना तयार करा आणि मग सगळ्या योगांना, सगळ्या विधींना, सगळ्या गोष्टींना डावलून ज्ञानोबरायांनी फक्त नामश्रेष्ठता सांगण्याकरता 27 अभंगाचा हरिपाठ निर्माण केला. तो नामदेवरायांच्या आज्ञेनं. विठाला आता माहित झालं तुम्हाला हरिपाठाचा जन्म कुठं झाला, माहित झालं. आणि आजच माहित झालं, पक्की गॅरंटी मला आजच माहित झालं. हो, कारण आपल्याकडे आता सासूच्या गोष्टी सुनाच्या गोष्टी सांगण्याचा वेळ चालला. महाराज पाणी वर आलं आणि तिथं मग योग याग विधी येणे नो हे सिद्धी. वायाची उपाधी दंबधर, वायाची उपाधी दंबधर, वायाची उपाधी दंबधर, वायाची उपाधी दंबधर. हे योग याग विधी वायाची
असा हरिपाठ जन्माला आला आणि तो हरिपाठ ज्या ज्ञानोबरांच्या मुखातून जन्माला आला, ज्ञानोबराय हा हरिपाठ कुणाच्या कृपेने जन्माला आला तर म्हणले नाम कृपा झाली. पण नाम कृपा झाली ते नाम कोणतं आहे? ते 2 अक्षराचं नाव आहे. नाथ पंथामध्ये 2 अक्षराला महत्व आहे. नाथ संप्रदायामध्ये 2 अक्षराला महत्व आहे. चैतन्य संप्रदायामध्ये 6.5 अक्षराला महत्व आहे आणि दत्त संप्रदायामध्ये 4.5 अक्षराला महत्व आहे. विठ्ठल आता मी सगळे संप्रदाय सांगत नाही, फक्त ज्या संप्रदायाचा मी अभंग घेतला. वारकरी संप्रदाय हा स्वतंत्र संप्रदाय नाही. नाथ पंथाचे ज्ञानोबा आहे, वैष्णव संप्रदायाचे नामदेव राय, शाक्त पंथाचे दादू पिंजारी, शैव पंथाचे नरहरी सोनार, चैतन्य संप्रदायाचे तुकोबा राय, दत्त पंथाचे एकनाथ महाराज, गाणपत्य पंथाचे चिंतामणी महाराज, अशा 16 संप्रदायाची एक बैठक झाली आणि त्या 16 संप्रदायाच्या बैठकीनं महाराष्ट्राला जगण्याची दिशा दाखवली. त्या दिशेचं नाव वारकरी संप्रदाय आहे. त्या दिशेचं नाव वारकरी संप्रदाय. मग महाराज हा हरिपाठ नामदेवरायांच्या आज्ञेने जन्माला आला आणि त्या हरिपाठाच्या उपांत्य फेरीमध्ये ज्ञानोबरायांनी स्वतःची गुरु परंपरा सांगितली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, गोरक्ष उळला गहिनी प्रती. बऱ्यापैकी वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबराय वगळता जर कुणी विचारलं की वारकरी संप्रदायाचा पाया रचला कुणी, तर वारकरी संप्रदायाच्या पायाचा रचना किंवा वारकरी संप्रदायाची पायाभरणी ही नाथ पंथाने केलेली आहे. कुणी? नाथ पंथाने केलेली आहे. म्हणून ऐका, त्या नाथ पंथामध्ये सुद्धा देवाणघेवाण आहे. शैव पंथातल्या आदिनाथ गुरु, नाथ पंथाची प्रमुख देवता महादेव आहे आणि वैष्णव पंथाची प्रमुख देवता पांडुरंग आहे. नाथ पंथाचा महादेव आणि वैष्णवाचा पांडुरंग एकात आले. आपण एकात येईन तो भाग वेगळा. एकात आले. वैष्णव पंथाच्या पांडुरंगाने अवतार घेऊन पंढरपूरला स्थित झाल्यावर पहिला वैष्णव होण्याचा मान किंवा पहिला वारकरी होण्याचा मान महादेवाला दिला. महादेवाला दिला. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेला नाना.